नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग सेमिस्टर 6 आपण आज सुरू करतो आहोत. यापूर्वी आपण सेमिस्टर 5चे अनेक ऑनलाईन तास घेतलेले आहेत, परंतु कोविडच्या परिस्थितीमुळे आजही तुमची 5वी सेमिस्टरची परीक्षा झालेली नाही. सर्व राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर 5 या परीक्षेसाठी शुभेच्छा. तसेच आज जी कोविडची परिस्थिती निर्माण झालेली आहे, या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील आज मितीला असलेल्या वयोमर्यादा 45च्या वरच्या असलेल्या सर्व लोकांना कोविडचे जो डोस किंवा इंजेक्शन सुरू आहे ते देणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय सर्वांनी कोविडसाठी ज्या नियमावली केलेल्या आहेत त्याचे पालन करणं, सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा मास्क लावणं असेल, सॅनिटायझरचा वापर करणं असेल, यासारख्या सर्व गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तुमची 5व्या सेमिस्टरची परीक्षा पुढील महिन्यात 4 तारखेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा आदेश असूनही मी गेले आठवडा 2 आठवडं आपले सेमिस्टर 6चे तास सुरू केलेले नव्हते. परंतु परीक्षा पुढे गेल्यामुळं आणि लॉकडाऊन झालेलं असल्यामुळे या काळात ऑनलाईन तास घेणं अत्यंत आवश्यक आहेत, अशा प्रकारच्या प्रशासनाकडून सूचना असल्यामुळे आज आपण ऑनलाईन तास सेमिस्टर 6 सुरू करतो आहोत. सेमिस्टर 5 मध्ये राजकीय सिद्धांत, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय राजकारण, तुलनात्मक राजकारण आणि पाश्चिमात्य राजकीय विचार असे तुमचे 5 पेपर आहेत. याशिवाय तुमचा इंग्रजी हा पेपर आहेच. सेमिस्टर 5 पेक्षा सेमिस्टर 6 मध्ये थोडे सोपे पेपर आहेत. जुन्या अभ्यासक्रमामध्ये आणि यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये काही थोडाफार बदल झालेला आहे. सेमिस्टर 6 मध्ये तुम्हाला आधुनिक राजकीय संकल्पना पेपर नंबर 12, महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या चळवळींच्या संदर्भात पेपर नंबर 13 हा पेपर आहे. अर्थात 12 नंबरचा पेपर पाटील मॅडम शिकवणार आहेत, तर 13 नंबरचा पेपर महाराष्ट्र शासनाचा सोपा पेपर आहे, तो हनुमंते सर शिकवणार आहेत. यानंतर पेपर नंबर 14 भारताचे परराष्ट्र धोरण, पेपर नंबर 15 तुलनात्मक राजकारण, त्यामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेचा संदर्भ विचारात घ्यायचा आहे. त्याच्या आधारे आपल्याला तुलनात्मक राजकारणावर पेपर पाहायचा आहे. आणि पेपर नंबर 16 पाश्चिमात्य राजकीय विचार हा पेपर विचारात घ्यायचा आहे. अर्थात पाश्चिमात्य राजकीय विचार हा पेपर नंबर सेमिस्टर 5 मध्ये सुद्धा आहे. याशिवाय आजही तो स्वतंत्रपणे पाश्चिमात्य राजकीय विचार म्हणून पेपर आहे.
सेमिस्टर 5मध्ये भाग 1 आणि सेमिस्टर 6मध्ये भाग 2 असा हा पेपर आपल्याला दिसून येतो. आजच्या तासाला आपण पेपर नंबर जो 14 आहे, भारताचे परराष्ट्र धोरण, या पेपरच्या अभ्यासक्रमासंबंधीचा परिचय आपण पाहणार आहोत. तरी परंतु जरी माझ्याकडे पेपर नंबर 12 आणि 13 हे पेपर नसले तरी त्यामध्ये काय आहे थोडक्यात एक सारांश वजा भाग म्हणून मी या ठिकाणी सुरुवात करतो आहे. अत्यंत सोपे 12 आणि 13 पेपर आहेत. राज्यशास्त्रातील आधुनिक संकल्पना हा 12वा नंबरचा पेपर पाटील मॅडम यांनी शिकवत आहेत आणि त्या पेपरमध्ये स्त्रीवाद हा पहिला टॉपिक आहे. अर्थात हा पेपर जुन्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बहुतांशी प्रमाणात असलेला दिसून येतो. स्त्रीवाद या संकल्पनेचा अर्थ, त्याचप्रमाणे या संकल्पनेमध्ये काही सुधारणा झाल्या तो भाग असेल, स्त्रीवादाची वैशिष्ट्ये असतील आणि स्त्रीवादाची जी थेरी आहे किंवा सिद्धांत आहेत या संबंधीचा भाग पहिला टॉपिक त्यामधील आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे स्त्रियांच्या हक्कासंबंधी, स्वातंत्र्यासंबंधीचा भाग यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी ज्या मुवमेंट घडल्या, सुधारणा झाल्या, स्त्रियांना हक्क अधिकार मिळाले, अगदी जागतिक पातळीपासून भारतीय पातळीपर्यंत किंवा अगदी स्थानिक पातळीपर्यंत हा भाग या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. स्त्रियांच्या हक्क अधिकार, स्त्रीवाद म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. स्त्रियांच्या हक्कासंबंधीचा भाग त्यामध्ये येतो. स्त्रियांच्या हक्कासाठी कोणकोणत्या घटना घडत गेल्या, कोणकोणत्या, मग स्त्रियांना हक्क मिळवण्यासाठी मतदानाचा अधिकार असेल, स्त्रियांना कौटुंबिक स्थान असेल, स्त्रियांना सामाजिक स्थान असेल, यासाठी ज्या काही घटना घडल्या, ज्या काही सुधारणा झाल्या त्यासंबंधीचा भाग त्यामध्ये असतो. त्याची वैशिष्ट्ये कशा प्रकारे आहेत ते पाहणं आवश्यक आहे. त्यासंबंधी वेगवेगळ्या विचारवंतांनी जे सिद्धांत मांडले ते सिद्धांत त्या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. अर्थात मी सविस्तर हा भाग मी काही सांगत नाही कारण तो पेपर मॅडम शिकवत आहेत. यामध्ये दुसरा बहुसांस्कृतिक वाद. जितके जात, धर्म, वंश, भाषा, प्रादेशिकता अशा विविध जाती धर्माचे लोक वास्तव्य करतात, तसंच त्या जाती धर्मांच्या आधारे काही संस्कृतीसुद्धा उदयास येत असते. आता त्यामध्ये जाती धर्माच्या आधारे संस्कृती उदय किंवा राष्ट्रीयतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा संस्कृती निर्माण होते. आज भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली संस्कृती आहे. बहुविध संस्कृती मानली जाते. बहुविध संस्कृतीचा अर्थ काय आणि त्याची सुधारणा, डेव्हलपमेंट काय आहे, या दृष्टिकोनातून तो भाग विचारात घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या थेरीज, सिद्धांत या ठिकाणी विचारात घ्यायचे आहे. बहुविध संस्कृतीमुळे राष्ट्रीयत्व आणि बहुविध संस्कृती यांचा काय संबंध आहे या दृष्टिकोनातून तो भाग विचारात घ्यायचा आहे. तिसरा टॉपिक आहे एन्व्हायरमेंट, म्हणजे जे काही पर्यावरण आहे, पर्यावरणाच्या संदर्भात आज पर्यावरणाची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. कारण पर्यावरण राखणं हे एक मानवाच्या दृष्टिकोनातून एक आव्हान बनलेलं आहे आणि त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तिसरा टॉपिक आपल्याला विचारात घ्यायचा आहे. पर्यावरणाची वैशिष्ट्ये असतील, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे काही सुधारणा असतील, ग्लोबल वॉर्मिंग असेल, हे असेल, त्या दृष्टिकोनातून तो भाग विचारात घ्यायचा आहे. तिसरा सिव्हिल सोसायटी म्हणजेच नागरी समाज, शहरी आणि नागरी, ग्रामीण असा जो भाग पडतो, त्यामध्ये नागरी समाज कसा आहे त्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ, त्याची सुधारणा, त्याचे स्वातंत्र्य, नागरी समाजामध्ये स्वातंत्र्य, पॉलिटिकल इकॉनॉमी या दृष्टिकोनातून भाग, लॉक, हेगल, मार्क्स, अँटोनी ग्राम्शी यांचे नागरी समाजासंबंधीचे विचार आणि पोस्ट सिव्हिल सोसायटी या दृष्टिकोनातून आधुनिक जे नागरी समाज आहे त्याच्यामध्ये होत असलेल्या सुधारणा या दृष्टिकोनातून तो भाग विचारला. अशा पद्धतीने पेपर नंबर 12 हा आपण या ठिकाणी आधुनिक राजकीय संकल्पना या दृष्टिकोनातून तो भाग विचारात घ्यायचा आहे.
त्याचप्रमाणे पेपर नंबर 13मध्ये महाराष्ट्र शासनाच्या संदर्भातील हा पेपर आहे. अर्थात आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम पाहिलेला आहे आणि त्यानंतर आज महाराष्ट्राच्या संदर्भातील भाग आपण विचार घेतोय. पॉलिटिक्स आणि मुवमेंट्स इन महाराष्ट्र, त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना जी काही महाराष्ट्रातील लोकांना एकसंघ मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी जी चळवळ सुरू करावी लागली, महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागले, त्यासंबंधी काही लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यासंबंधीचा इतिहास या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाबतीत पाहायचं आहे. अर्थात संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सुरू झाली होती. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा ती अस्तित्वात असलेली दिसून येते. अर्थात केंद्र शासनाने सातत्याने मराठी भाषिकांचे राज्य निर्माण करण्यामध्ये कसे अडथळे निर्माण केले किंवा त्यामध्ये कशा प्रकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला, हा सगळा इतिहास आहे. 1920च्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भाषिकतेच्या आधारे राज्यांची निर्मिती करावी अशा प्रकारचा जो ठराव झाला आणि त्यानंतर मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावं अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झाले. त्यामध्ये 1937 पासून या चळवळीला वेग आलेला दिसून येतो. त्यानंतर ही चळवळ 2 टप्प्यामध्ये पाहिजे आपल्याला. संयुक्त महाराष्ट्र परिषद आणि संयुक्त महाराष्ट्र समिती या 2 टप्प्यांच्या आधारे ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ विचारात घ्यायची आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, जी काही 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही राजकीय सुधारणा झाल्या, त्या सुधारणांचा आढावा या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. तसंच स्थानिक पातळीवरती जे काही सहकार असतील किंवा इकॉनॉमी असेल सेक्टर, त्यांचा अभ्यास आपल्याला विचारात घ्यायचा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक पातळीवरती इनबॅलन्स म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर बॅलन्स कसा साधला गेला नाही किंवा काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रगती झाली तर काही ठिकाणी त्या दुर्लक्ष करण्यात आलं. आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रकारची प्रगती झालेली आहे असं मानलं जातं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावरती पश्चिम महाराष्ट्राचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसून येतं. कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या भागांचा विकास झाला नाही, त्या भागातील नेतृत्वांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावरती नाही असं दिसून येतं. शरद पवार असतील, वसंतदादा पाटील असतील, यासारख्या नेत्यांनी म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणावरती पश्चिम महाराष्ट्राच्या या नेत्यांनी, यशवंतराव चव्हाण असतील, यांनी प्रभुत्व निर्माण केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, इतर भागांचा विकास झाला नाही. हे इकॉनॉमिक्स आर्थिक दृष्टिकोनातून विचार घेता येतं. आणि त्याचप्रमाणे सहकाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहतो की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराचे जाळं निर्माण केलं. सहकारी साखर कारखाना असतील, सूतगिरणी असतील, दूध संघ असतील, अशा अनेक प्रकारच्या सहकारी संस्था उदयास आल्या आणि त्यामुळे राजकारणावर या सहकारी संस्थांच्यामुळे कसं प्रभुत्व निर्माण झालं याचा विचार या ठिकाणी पहिल्या या टॉपिकमध्ये करायचा आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये महाराष्ट्र राज्याची जी काही शासन व्यवस्था आहे त्याचं संघटन कसं आहे, त्यामध्ये कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल. कार्यकारी मंडळाच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री, त्याचे मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे राज्यपाल यांचे हक्क, अधिकार, निवड किंवा मंत्रिमंडळाची निर्मिती हा भाग विचारात घ्यायचा आहे. कायदे मंडळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषद यांची रचना, अधिकार, कामे हा भाग विचारात घ्यायचा आहे. म्हणजेच कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्री
यांची रचना कशी आहे, त्यांचे अधिकार कामे कोणते आहेत, या दृष्टिकोनातून कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ रचना अधिकार कामे या दृष्टिकोनातून तो भाग विचारात घ्यायचा आहे. तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण, राजकीय दृष्टिकोनातून विचार घ्यायचा आहे. त्यामध्ये राजकीय पक्षपद्धती, महाराष्ट्रातील ज्या राजकीय पक्षपद्धती आहेत त्या राजकीय पक्षांचा विचार करायचा. त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष किंवा प्रादेशिक राजकीय पक्षांची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. चौथा टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील ज्या सामाजिक चळवळी आहेत त्या चळवळींचा या ठिकाणी अभ्यास आहे. राजकीयदृष्ट्या ज्या सामाजिक चळवळी कार्य करत असतात, राजकीय आणि सामाजिक चळवळींची माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये दलित चळवळ असेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक चळवळ असेल, विद्यार्थ्यांची चळवळ असेल, या चळवळींचा विचार घ्यायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या चळवळींचा विचार यामध्ये करायचा. अशा प्रकारे पेपर नंबर 13 हा भाग विचारात घ्यायचा आहे. हा पेपर आपण हनुमंते सर पाहणार आहे ते यापूर्वी सांगितलं आहे. यामध्ये तिसरा पेपर येतो तो म्हणजे पेपर नंबर 14 भारताचे परराष्ट्र धोरण. हा पेपर किंवा 14, 15 आणि 16 हे तिन्ही पेपर मी या ठिकाणी शिकवणार आहे. भारताचे परराष्ट्र धोरण आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण या दृष्टिकोनातून भाग विचार घेतला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, त्याचे सिद्धांत. दुसरा टॉपिक राष्ट्रीय सत्ता, राजनय आणि ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांची रचना याच्या दृष्टिकोनातून आणि त्याची कार्ये, त्याची निर्मितीचा उद्देश हे आपण भाग विचारात घेतला. यामध्ये दुसऱ्या सेमिस्टर म्हणजे 6व्या सेमिस्टरला या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पेपरमध्ये भारताचे परराष्ट्र धोरण हा टॉपिक येतो आहे. त्यामध्ये परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याची जी काही उद्दिष्टे आहेत, कशासाठी परराष्ट्र धोरण निर्माण केलं होतं, उद्दिष्टांचा भाग विचारात घ्यायचा आहे. परराष्ट्र धोरण म्हणजे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राशी जे आपल्या सीमेबाहेरचे संबंध प्रस्थापित केले असतात त्याला परराष्ट्र धोरण म्हटलं जातं. प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण एका विशिष्ट निश्चित उद्दिष्टानेच निर्माण झालेलं असतं. त्यामध्ये प्राथमिक उद्दिष्ट असतील, जागतिक उद्दिष्ट असतील, मध्यवर्ती उद्दिष्ट असतील, अशा प्रकारच्या उद्दिष्टांच्या आधारे ते त्या ठिकाणी निर्माण झालं असतं. राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून जी उद्दिष्ट निश्चित केली असतात त्याला प्राथमिक उद्दिष्ट म्हणतात. राष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था, संघटना किंवा लोकांच्या हितासाठी जे कार्य केलं जातं त्याला मध्यवर्ती उद्दिष्ट म्हटलं जातं. आणि जगावरती प्रभुत्व निर्माण करण्यासाठी जेव्हा राष्ट्र काही परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट निर्माण करतं त्यावेळेला त्याला जागतिक उद्दिष्ट असं म्हणतात. अर्थात हे बड्या राष्ट्रांचं उद्दिष्ट असतं. अशा प्रकारची परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे विचारात घ्यायची आहेत. त्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची नेमकी उद्दिष्टे काय आहे, परराष्ट्र धोरण निर्माण होत असताना भारताची परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कोणती. भारतात आपण पाहतो की शेजारी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध, आंतरराष्ट्रीय संघटनेशी सहकार्य, वंशवाद, वर्णवादाला विरोध किंवा जे काही जागतिक पातळीवरती 2 महासत्ता उदयास आल्या त्या महासत्तांच्यापासून अलिप्त राहण्यासाठी अलिप्तवादी संघटनेचा उदय किंवा अलिप्त राष्ट्रांचा गट निर्माण करणं, पंचशील तत्त्वे, अशा प्रकारची जी काही उद्दिष्टे भारताच्या परराष्ट्र धोरणाची आहेत ते आपण या ठिकाणी पहिल्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे भारत आणि जागतिक सत्ता. वेगवेगळ्या जागतिक पातळीवरती ज्या सत्ता आहेत त्यांचे आणि भारताचे संबंध कसे आहेत, कशा प्रकारचे त्यांचं संबंध आहेत. त्यामध्ये भारत आणि अमेरिका यांचे संबंध कसे आहेत, भारत आणि
रशियाचे संबंध कसे आहेत. त्याचप्रमाणे भारत आणि USSR, इंग्लंडचे संबंध कसे आहेत, अमेरिकेचे संबंध कसे आहेत, चायनाचे संबंध कसे आहेत, या दृष्टिकोनातून भारताचे संबंध म्हणजे इंग्लंड, अमेरिका, रशिया आणि चीन यांचे भारताचे संबंध कसे आहेत, अगदी स्वातंत्र्याच्या कालखंडापूर्वी कसे संबंध होते आणि स्वातंत्र्यानंतर कसे आहेत, त्यामध्ये शीतयुद्धोत्तर आणि शीतयुद्ध काळात आणि शीतयुद्धोत्तर काळात कशा प्रकारचे संबंध आहेत हे या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. आणि शेवटचा यातील टॉपिक म्हणजे तिसरा टॉपिक म्हणजे भारताच्या शेजारी राष्ट्रांचे कसे संबंध आहेत. भारताच्या शेजारी राष्ट्रांचे संबंध विचारात घेत असताना भारत आणि पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश, भारत आणि श्रीलंका या देशांशी कसे संबंध आहेत यांचा अभ्यास या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. त्यांच्या ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्याचा अभ्यास त्या ठिकाणी विचारायचा आहे. आणि शेवटचा टॉपिक त्या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणावरती जे काही परिणाम झाले जागतिक शीतयुद्धाचे, म्हणजे शीतयुद्धाच्या पूर्वीचे कसे संबंध होते, शीतयुद्धाच्या कालखंडातील संबंध कसे होते आणि शीतयुद्धानंतरचे कसे काय संबंध होते, हे या ठिकाणी भारताचे परराष्ट्र धोरण कसं होतं याचा अभ्यास आपण चौथ्या टॉपिकमध्ये करणार आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये जर आपण पाहिलं तर या पेपरमध्ये जे पेपर नंबर 14 आहे तो भारताचे परराष्ट्र धोरण या दृष्टिकोनातून आहे. सोपा पेपर आहे, फक्त त्याचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.